नमस्कार गावकऱ्यांनो. तर स्वागत असं तुमचा पुन्हा एकदा आपल्या ओल्या सुक्या मालवणी गजालींमध्ये. तर आज आम्ही गोलूचा जावळ ठेवू जातो आमच्या कुलदेवी म्हणजेच रेणुका देवी जियाचा चांदवडला. तर गोलूचा जावळ आम्ही 10 महिन्याचो असतानाच काढलेला, पण मग तेव्हा आमका जाऊ काय गावाक नाही म्हणून बऱ्याच, आणि त्याच्यानंतर पण आमचं बऱ्याच टायमात प्लॅन झालो, पण मग तरी पण काय नाही काय कारणामुळे प्लॅन कॅन्सलच होत होतो. म्हणून मग आईंनी गोलूचा जावळ सुक्या खोबऱ्याच्या वळ्यात घालून साडीच्या पिसात बांधून देवाऱ्याच्या ड्रावरमध्ये ठेवलेल्याने. तर आई बोलले होते की लगेच जाणं जर शक्य नाही होत तर असं आपण करू शकतो. तर काल संध्याकाळी आमचं अचानक प्लॅन ठरलो आणि आज आम्ही बाहेर पडलो. जावळ ठेव जाताना पुरणपोळीचं सगळं स्वयंपाक नैवेद्यासाठी घेऊन जायचो लागतं. मग सकाळी लवकर उठान आम्ही सगळं स्वयंपाक बनवून आम्ही आता बाहेर पडलो. तर बसनेच जायचा होता म्हणून मग घराकडून आम्ही रिक्षा पकडली आणि CBSला येलो. तर असं म्हणतात की रेणुका देवीच्या मंदिरात जायच्या आधी म्हसोबा महाराजांच्या मंदिरात जायचा लागता. म्हणून मग मंदिराकडे बस स्टॉप नव्हतो, म्हणून मग आम्ही आधीच्या बस स्टॉपला उतरलो आणि तिथून रिक्षा करून आम्ही म्हसोबाच्या मंदिरात येलो. पहिला तर आधी मंदिरात पोचल्यावर माऊलायांची पूजा केलं. आईने त्याला शेंदूर मिक्स करून आणलेल्याने ता लावून घेतल्याने आणि नंतर मी हळदी कुंकू लावून आई जसे जसे सांगत होते तशी मी पूजा करून घेतले. त्याच्यानंतर आईने नैवेद्य तयार करून दिल्याने तो ठेवून घेतले आणि नैवेद्यात बघा असे छोटे छोटे पुरणपोळी, भात, आमटी, भजी, कुरडई, 3 प्रकारचे पापड आणि तांदळाची खीर एवढा सगळं आम्ही करून घेऊन इलो. मावलायांची पूजा झाली आणि त्याच्यानंतर मग बाहेर म्हसोबा महाराजांची मूर्ती हा थैसर मी पूजा करून घेतलं आहे. थंय पण आप्पा सांगत होते तशी तशी मी पूजा करत होते. नंतर आईंनी नैवेद्य तयार करून दिल्याने तो ठेवलं आहे. अंडा आणि लिंबू ठेवलं आहे. आता अंडा आणि लिंबू कशाक ठेवतात ह्या माका पण नाही माहिती, पण तुमका माहिती असतात तर कमेंट करून नक्की सांगा. आम्ही अशी वेडीवाकडी पूजा केलं. जर आमचा पण याच्यात काय चुकलं असत तरी पण ता पण कमेंट करून नक्की सांगा. पूजा करून झाल्याच्या नंतर आप्पांनी नारळ फोडून घेतल्याने आणि पूजा करून झाल्याच्या नंतर लक्ष माझं ह्या बोरिंगीवर पडलो. जो आधी पडाक हवं असतो तो नंतर पडलो, पण चला आता काय करतलात. त्याच्यानंतर बोरिंगीवर ह्या थोडाफार मी टाईमपास केलं आहे, कारण खूप दिवसांनी ही बोरिंग मला दिसलेली. लहानपणीच्या शाळेत म्हणजेच 1ली ते 4थीच्या शाळेत होतंय ना, त्या शाळेत अशी बोरिंग होती. तर आमचा ताटाबिटा धुवायचा दुपारच्या टायमात. ते सगळे आठवणी माझे ताजे झाले. आणि त्याच्यानंतर बघा बाहेरचं वातावरण म्हणजे मंदिराच्या बाहेरचं वातावरण असा काहीतरी होता, एकदम शांत, खूप भारी वाटत होता. थंय थोडं टाईमपास करून टाईम घालवून आम्ही पुन्हा देवीच्या मंदिरात बाहेर पडलो. आता तीच रिक्षा थांबाल होती म्हणून मग काय रिक्षा वगैरे शोधूची गरज नाही पडा. आणि फायनली एवढं सगळं प्रवास करून आम्ही मंदिराकडे येऊन पोचलो. नको, चप्पल नको, नुसता पडतो उघडदाड्या. हय पोचल्यावर मग आई साडी ओटी बघत होते आणि मी व्हिडिओ काढत होते. काय घ्यायचे? साडी ओटी घेऊन आम्ही मंदिरात इलो आणि नंतर देवीसाठी जो नैवेद्य तयार करूचो होतो तो आम्ही हे तयार करत होतो. आणि गोलूची अशी मस्ती चाललेली, मम्मा तूच चल खेळायच्यासाठी. पण मग नंतर कसं तरी लक्ष त्याचं ह्या करून मी आणि आई म्हणी मग हे असं नैवेद्य तयार करून घेतलं. आता माका तर इतकी काय आयडिया नाही ह्याबद्दल, पण जसं आई सांगत होते तसं मी करत होते.
नैवेद्याचं ताट झाल्याच्या नंतर आईंनी हळदी कुंकाचा ताट व्यवस्थित तयार करून घेतल्याने आम्ही त्या ताईंकडूनच एक्स्ट्राचा ताट घेतलेला. आणि ह्या बघा, ह्या गोलूचा जावळ असा बांधून ठेवलेला होता देवाराच्या ड्रॉवरमध्ये. आणि ही आमची तिन्ही पण ताटा अशी काहीशी दिसत होती. तर आमच्या ह्याच्यात जर काय जरी चुकत असत तर कमेंट करून नक्की सांगा, कारण ह्या कोणाच्या तरी भावनेचं श्रद्धेचा विषय असा. नंतर मग ह्या सगळी ताटा व्यवस्थित मांडून घेऊन आम्ही आतमध्ये गाभाऱ्यात गेलो. आता गाभाऱ्यात जास्त जर काय व्हिडिओ काढू गावाक नाही, कारण अलाउड नाही होता. पण जिथपर्यंत जमात तिथपर्यंत मी व्हिडिओ काढूक लावलं आहे भूषणात. तर चलता आता काय करतात, आपल्याकडे पण काय ऑप्शन नाही होतो. पण आप्पा सांगत होते हैसर की हा पूर्ण मंदिर दगडात कोरलेला असा. तर ताच मी हे बघत होते. आणि ही आमची कुलदेवी रेणुका आई, रेणुका देवी. तर नैवेद्य दाखवून पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आम्ही मंदिरात बसलेलो. आणि नंतर तोपर्यंत जेवणाचं टायमिंग पण झालो. मग आम्ही बाहेरच झाडाखाली बसून जेवत होतो. आणि मी इकडे ताटा वाढत होते तर गोलूचा बघा पाठीमागे त्या बकरीबरोबर कसं खेळत होतो. आता त्याका पण बऱ्याच दिवसांनी असं समोरासमोर बकरी दिसलेली, त्याच्यामुळे घाबरत पण होतो आणि त्याच्याबरोबर खेळायचा पण होता. तर असो, आता लहान पोरग्यांचा ह्या चालताच, बरोबर ना. तर आणि बऱ्याच दिवसांनी असं आम्ही काहीतरी बाहेर इलेलो, त्याच्यामुळे खूप भारी वाटत होता. आणि सगळी फॅमिली होती त्याच्यामुळे तर अजूनच भारी वाटत होता. तर आत्ता आम्ही जेवण खाऊन आहे सगळी बसलो. हे आमचे आई साहेब बसले आहेत पाठी. आप्पा हे आप्पा आहे बसले आहेत. बसले आहेत टकले साहेब, सोमाशी साहेब. गोलो खाया ह्यो गोलो आहे खेळता. तो काय जावळ ठेवचा होता, म्हणून घेऊन इलेलो. त्याच्यासाठीच आमका यायचा होता. ही आमची कुलदेवी या, म्हणजे माझ्या सासरची. तर आम्ही तो जावळ घ्यायचा होता. तर नैवेद्य पण दाखवायचं लागतं. मग पुरणपोळीचं सगळं जेवण करून आम्ही घेऊन इल्लो. तर आता आम्ही बसन या झाडाखाली आहे बघा, मस्तपैकी या झाडाखाली बसन जेवलो, थोडा वेळ बसलो आणि आता जातलो थोड्या टायमान. तर आता थोडासा ओव्हरलोड झाला म्हणत थोडासा जिरला काय, मग एस टीन जातलो. आता एस टीचं टायमिंग पण माहिती नाही. एस टी थोडा वेळ बसून जातलो बस स्टॉपवर. तर भेटते तुमच्याबरोबर एस टीत भेटाय, चला. तर झाडाखाली थोडा वेळ बसलो आणि त्याच्यानंतर मग चहाची तलब लागली. आणि जेवण जास्त झाल्यामुळे झोप पण येत होती. मग ती झोप पळवण्यासाठी आम्ही ही चहा पिऊ गेलो. मग चहा पितानाच माझं लक्ष या गुडीशेववर पडलो, जी माका खूप आवडता. तर गुडीशेव म्हणजे जसं आपल्या कोकणात खाजा भेटतात तसा इकडे गुडीशेव भेटता. पण दोघांची टेस्ट मात्र वेगवेगळीच असता. पण माका खाजा पण आवडता आणि गुडीशेव पण आवडता. मग गुडीशेव घेतलं आणि आमचं नाशिकला रिटर्न येऊचो प्रवास आम्ही सुरू केलो. तर मंदिराकडे बस स्टॉप तर होतो, पण मग तिथे सगळेच बस थांबत नव्हते. आम्ही बऱ्याच बसला हात दाखवलो, पण एक पण बस थांबाक नाही. शेवटी आम्ही रिक्षा करून थोडी पुढे येलो आणि त्याच्यानंतर आमका बस थैसून मिळाली. तर असो आजचो आमचो दिवस गेलो. चला तर मग आजच्यापुरती इतकेच गजाली. अशाच ओल्या सुक्या मालवणी गजालीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.